नमस्कार मैत्रिणींनो, मी उर्मिला स्वागत करते परत एका नवीन व्हिडिओमध्ये. इथे स्लीव्हचं कटिंग करायचं आहे. तर इथे मी अस्तर 4 फोल्डमध्ये करून घेतलेलं आहे, कारण 2 स्लीव्हचं कटिंग इथं करायचं आहे. तर 10 इंचाच्या स्लीव्ज आहेत, प्लस 1 इंचाचं मार्जिन घेतलं मी. आणि 9 इंच आपला छातीचा चौथा भाग आहे, त्यामध्ये अर्धा इंच 9.5 इंचाला असं मी मार्किंग करून घेतलं. उंची घेतली 10 + 11 1 आणि 9.5 इंचाला मार्किंग करून एक चौकोन बॉक्स तयार करून घेतला. 3 इंच कॅप हाईट दिली मी, 3 इंच डाऊन केलं आणि तिथे एक सरळ रेष मारून घेतली. सरळ रेष मारून घेतली. आता त्या सरळ रेषेचा आपल्याला सेंटर पॉईंट काढायचा आहे. तर मी त्या सरळ रेषेचा सेंटर पॉईंट काढला आणि ती रेष वरती जोडून घेतली. आता त्या रेषेचे आपल्याला 3 पार्ट करायचे आहेत इक्वल. तर त्या रेषेचे पण मी 3 पार्ट इक्वल करून घेतले. आणि आता इकडून 1.5 इंच 1 ते 1.5 इंच सोडून त्या साईडनी 1.25 इंच सोडून आता स्लीव्हचा आकार द्यायचा आहे. खाली दंडघेर आणि मार्जिन असं करून मार्किंग करून घेतलं आणि आता स्लीव्हचा हलक्या हाताने आकार देऊन घेऊ. तर हा झाला वरच्या मुंढ्याचा आकार आणि आतल्या मुंढ्याचा पण आकार मी आता इथे देऊन घेते. हे स्लीव्हचं मार्किंग आपलं झालेलं आहे. रेग्युलर स्लीव्हचं मार्किंग इथं झालेलं आहे. आता पफ स्लीव्हसाठी वरती 3.5 इंचाला एक मार्क केला आणि हलक्या हाताने कर्वमध्ये पफ स्लीव्हसाठी आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर 3.5 इंचावरती मी मार्किंग करून पफ स्लीव्हसाठीचं मार्किंग खालच्या मुंढ्याला मी जॉईन करून घेतलेलं आहे. आणि जेव्हा आपण स्लीव्ह जोडणार आहोत तेव्हा मी आतल्या मुंढ्याचं म्हणजे फ्रंटच्या मुंढ्याचं कटिंग करून घेणार आहे. आत्ताच मी त्याला आकार देणार नाही आहे. तर इथं माझं स्लीव्हचं कटिंग पूर्ण झालं आहे आणि नॉचेस मारून घेतलेत मी जिथून आपल्याला पफ द्यायचा आहे तिथून. आणि मेन फॅब्रिकवरती पण मी कटिंग करून घेणार आहे. मेन फॅब्रिकला मला थोडासा जोड द्यावा लागणार आहे, तर तो मी जोड पण देऊन घेते. आणि नॉचेस मारून घेतलेले आहेत जिथून आपल्याला प्लिट्स टाकायच्या आहेत अशा. तर हे झालं स्लीव्हचं कटिंग. आणि आता स्लीव्ज मी मेन फॅब्रिकला आपल्या रेग्युलर स्लीव्ज जोडून घेतलेले आहेत. आता प्लिट्स देताना आपल्याला वरच्या साईडने द्यायच्या आहेत. जिथं आपण नॉच मारलेला आहे तिथपर्यंत आपल्याला वरच्या साईडने प्लिट्स देत जायच्या आहेत. एकसारख्या प्लिट्स द्यायच्या आहेत आणि ज्या एका साईडला जेवढ्या प्लिट्स होतील तेवढ्याच दुसऱ्या साईडनी पण प्लिट्स द्यायच्या आहेत. तर इथे 6 ते 7 माझ्या एक साईडनी प्लिट्स अगदी व्यवस्थित फिनिशिंगमध्ये झालेल्या आहेत. तर दुसऱ्या साईडनं पण मी 6 ते 7 प्लिट्स करून घेत आहे. आणि अशा रीतीने प्लेट्स देऊन डबल टिप मारून घेऊन आपली पफ स्लीव्ज रेडी झालेली आहे. तर प्लेट्स एकदम फिनिशिंगमध्ये द्यायच्या आहेत आणि एकसारख्या दोन्ही साईडनी सेमच नंबर आला पाहिजे. तर इथे झालेलं आहे स्लीव्हचं स्टिचिंग करून. तर आता स्लीव्हचं फायनल लुक मी तुम्हाला दाखवते कशी दिसते ते. अतिशय सुंदर अशी स्लीव्ज आपली तयार झालेली आहे. खूप सोपं आहे कटिंग पण आणि स्टिचिंग पण. तर हे पाहू शकताय तुम्ही किती फिनिशिंगमध्ये स्लीव्ज आपली झालेली आहे तयार. घातल्यानंतर तर ते आता स्लीव्ज जोडताना आपल्याला मुंढ्याचा आकार द्यायचा आहे. तर मी आता स्लीव्ज जोडताना अर्धा इंच आत घेऊन फ्रंट मुंढ्याचं मार्किंग देणार आहे. हे पाहू शकताय तुम्ही. म्हणजे आपल्या पफच्या फिनिशिंगला पण तिथे काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि असं करून दोन्ही स्लीव्ज जोडून घेतानाच तुम्हाला फ्रंट मुंड्याचा आकार द्यायचा आहे हलक्या हाताने. तर आता मी इथे स्लीव्ज जोडून घेत आहे. स्लीव्ज जोडताना बरोबर मध्ये मार्किंग करून सेंटर पॉईंट काढून त्याचा मग जोडून व्यवस्थित जोडून डबल टिप मारून घ्यायची आहे. कुठेही स्लीव्ज कमी पडणार नाही किंवा जास्तही होणार नाही. तर असं व्यवस्थित तुम्ही स्लीव्ज जोडून घ्यायची आहे. तर हे पाहू शकताय तुम्ही. खूप छान असं आपलं स्लीव्ज जोडून झालेलं आहे. जोडल्यानंतर पहा किती छान दिसत आहे. तर या ब्लाऊजचं फ्रंट आणि बॅक पार्टचं कटिंग पण मी चॅनलवरती अपलोड केलेलं आहे. हे स्लीव्जचं पण सगळं आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.